नमस्कार. चला तर मग आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलणार आहोत. बालमानसशास्त्र. मुलांचं मन कसं काम करतं, ते कसं विचार करतात, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की एखादं लहान मूल या जगाकडे कसं पाहत असेल? ते काय विचार करतं, कसं शिकतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात बालमानसशास्त्रामध्ये. हे शास्त्र मुलांच्या विकासाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करतं. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. चला, तर सगळ्यात आधी सुरुवात करूया एका बेसिक प्रश्नापासून. बालमानसशास्त्र म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बालमानसशास्त्र म्हणजे मुलाच्या जन्माच्या आधीपासून ते पौगंडावस्थेपर्यंत, म्हणजे साधारणपणे टीनेजपर्यंत त्याच्यात होणाऱ्या बदलांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं. आणि गंमत म्हणजे यावर वेगवेगळ्या विचारवंतांनी, जसं की बी हरलॉक यांनी वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत. काही जण म्हणतात की यात फक्त वाढ आणि विकासाचा अभ्यास होतो, तर काही जण मुलांचं वागणं, त्यांची विचार करण्याची पद्धत यावर लक्ष केंद्रित करतात. पण हे शास्त्र अचानक तर नाही आलं, बरोबर? मग याची सुरुवात झाली तरी कशी? चला, त्याचा उगम आणि विकास कसा झाला ते पाहूया. खरं तर याची मुळं आपल्याला तत्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांच्या कामात सापडतात. त्यांनी पहिल्यांदा हे ओळखलं की मुलं म्हणजे काही लहान मोठी माणसं नाहीत, तर त्यांच्या गरजा, त्यांचं जग वेगळं आहे. आणि या विचाराला पुढे नेण्यात पाश्चात्य देशांमधल्या काही लोकांनी खूप मोठं योगदान दिलं. ते या क्षेत्राचे खरे शिल्पकार आहेत असं आपण म्हणू शकतो. इथे बघा, हा प्रवास किती मोठा आहे. अगदी इसवी सन पूर्व 427 मध्ये प्लेटोपासून याची सुरुवात झाली. मग पुढे जॉन लॉक आले, रुसो आले आणि हळूहळू फ्रोबेल आणि जॉन ड्यूई यांनी आधुनिक शिक्षणाचा पाया रचला. जॉन लॉक यांची ही कल्पना तर तेव्हा खूपच क्रांतिकारी होती. ते म्हणाले, मुलाचं मन एक कोरी पाटी असतं. म्हणजे काय, तर जन्मावेळी ते रिकामं असतं आणि अनुभवातूनच ते भरलं जातं. ह्या एका विचाराने त्या काळातली शिक्षण पद्धतीच बदलून टाकली. त्यानंतर आले जीन झॅक रुसो. त्यांचं म्हणणं होतं की मुलांना त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने वाढू द्या, त्यांना योग्य वातावरण द्या, ते आपोआप शिकतील. त्यांच्या द इमाईल या पुस्तकात त्यांनी हेच सविस्तरपणे सांगितलं आहे. आणि मग फ्रेडरिक फ्रोबेल यांनी तर किंडरगार्डन ही संकल्पनाच आणली. किंडरगार्डन म्हणजे मुलांची बाग. किती सुंदर कल्पना आहे, नाही का? इथे शिक्षक हा माळी असतो आणि मुलं म्हणजे लहान लहान रोपं, ज्यांना खेळाच्या माध्यमातून वाढवलं जातं. जॉन ड्यूई यांनी तर शिक्षणाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यांची कृतीतून शिक्षण ही त्रिसूत्री खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे फक्त डोक्याने विचार नाही करायचा, तर त्याला हृदयाची म्हणजे भावनेची जोड द्यायची आणि हाताने म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून शिकायचं. बरं, हे सगळं जेव्हा पश्चिमेत घडत होत होतं, तेव्हा आपला भारत देश तरी मागं कसा राहील? भारतातही शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल घडत होते. आपल्याकडे गिजूभाई बधेका, ज्यांना प्रेमाने मिशीवाली आई म्हणायचे, आणि ताराबाई मोडक, ज्या भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखल्या जातात, यांसारख्या महान लोकांनी भारतीय मुलांसाठी शिक्षणाचे नवीन मॉडेल तयार केले. त्यांनी बालवाडी आणि बालमंदिर यांसारख्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. आता आपण याचा सगळा इतिहास पाहिला. पण मग प्रश्न असा येतो की आजच्या काळात बालमानसशास्त्र इतकं महत्त्वाचं का आहे? याचं पहिलं कारण म्हणजे आपल्याला जर मोठ्या माणसांचं वागणं समजून घ्यायचं असेल, तर त्याची सुरुवात बालपणापासून होते. आपल्या सगळ्यांच्या अनेक सवयी, भावना, अनुभव यांची मुळं आपल्या लहानपणातच असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपण भविष्यातल्या अनेक समस्या टाळू शकतो. संशोधनातून हे सिद्ध झाले की जर मुलांना पहिल्या 4-5 वर्षांत भावनिक आधार मिळाला, तर त्यांच्यात पुढे जाऊन गुन्हेगारी प्रवृत्ती येण्याची शक्यता खूप कमी होते. हे ज्ञान फक्त पुस्तकी नाहीये, तर ते एक निरोगी समाज घडवण्यासाठी खूप गरजेचं आहे. थोडक्यात या शास्त्राची उद्दिष्ट काय आहेत? तर मुलांच्या विकासाचे टप्पे ओळखणं, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणं, प्रत्येकातला वेगळेपणा जपणं, त्यांच्यातल्या लपलेल्या गुणांना वाव देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करून त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं. चला, एक छोटासा प्रश्न. आपण आत्ताच पाहिलं तर आठवतंय का, कृतीतून शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली? अगदी बरोबर. याचं उत्तर आहे जॉन ड्यूई. त्यांनीच शिक्षण क्षेत्रात ही क्रांती घडवली होती.
आणि आता जाता जाता एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्या महान विचारवंतांनी आपल्याला जो वारसा दिला आहे, त्या ज्ञानाचा उपयोग आपण आजच्या काळात आपल्या मुलांच्या चांगल्या विकासासाठी कसा करू शकतो, याचा विचार नक्की करा.